संतोष देशमुखांच्या हत्येत धनंजय मुंडेंचा हात असल्याचा संशय जरांगे पाटलांनी व्यक्त केला। त्यामुळे जोरदार राजकारण सुरू झालंय। तर मुंडेंनी कराडच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानं जरांगेंनी मुंडेंना थेट सवाल विचारला। असा संशय येतोय आता की याच्यात धनंजय मुंडेचा तर हात नाहीये, कारण या खुनात त्याचा पण हात असायलाच पाहिजे। मुख्यमंत्री त्या आरोपीच्या कुटुंबाला जाऊन भेटतो, पण किती नीचपणाचा कळस असावा की संतोष भाईच्या कुटुंबाकडे याला डोंकून सुद्धा बघता आलं नाही। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल केलाय। धनंजय मुंडेंनी कराड कुटुंबाची भेट घेतली, मात्र त्यांना देशमुख कुटुंबाची भेट घ्यावीशी वाटली नाही, यावरून जरांगे पाटलांनी संताप व्यक्त केला। संतोष देशमुख हत्या प्रकरणात जरांगे पाटलांनी तर धनंजय मुंडेंचं थेट नाव घेतलं। खूप मोठी टोळी आंदोलन करती, ती पण आरोपीच्या बाजूने। म्हणजे आज बघा, एका मंत्र्याला त्या आरोपीचे साठी आंदोलन करतात लोक, एक मंत्री त्या आरोपीच्या कुटुंबाला जाऊन भेटतो, पण किती नीचपणाचा कळस असावा की संतोष भाईच्या कुटुंबाकडे याला डोंकून सुद्धा बघता आलं नाही। म्हणजे हे किती आनंद घेत होते संतोष भाईच्या क्रूर हत्येचा, यावरून सिद्ध होते। असा संशय येतोय आता की याच्यात धनंजय मुंडेचा तर हात नाहीये ना, कारण या खुनात त्याचा पण हात असायलाच पाहिजे, अशी शंका आणि शक्यता असायला पाहिजे। मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये धनंजय मुंडेंवर संशय व्यक्त केला। तसंच मुंडेंनी कराड कुटुंबाची भेट घेतल्यावरून जरांगे पाटलांनी टीका केली। तर वाल्मिक कराड यांच्या समर्थकांनी धनंजय मुंडेंनी कराड कुटुंबियांच्या घेतलेल्या भेटीत काहीही चूक नाही अशी भूमिका मांडली। वाल्मिकांना चाय वयवर्ध येतं, त्यांनी काल सकाळपासून पाणी सुद्धा घेतलं नव्हतं। रात्रीचे 11 वाजले आणि त्यांना भुरळ आली, त्यांनी पाणी घेतलं नाही, अन्नाचा कण नाही, त्याकरता त्यांना धनंजय मुंडे साहेब भेटायला गेले। संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला भेटायला जाण्याच्या संदर्भामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, त्या ठिकाणी अजितदादा पवार गेले होते, त्यांच्या विरोधात कशा प्रकारची घोषणाबाजी झाली हे आपल्याला माहिती ना। मग जर अजितदादांच्या विरोधात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असणाऱ्या त्यांच्या विरोधात घोषणाबाजी होऊ शकते, तर धनंजय मुंडेंच्या विरोधात का होऊ शकत नाही? धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडची आई आणि पत्नीची रात्री भेट घेऊन विचारपूस केल्याची जोरदार चर्चा परळीत सुरू होती। त्या चर्चेला कराड समर्थकांनी दुजोरा दिला, मात्र जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या हत्येत धनंजय मुंडेंवर संशय व्यक्त केल्यानं आता नवं राजकारण सुरू झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत। राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनावणे यांनी देशमुखांचं अपहरण झालं त्यावेळी फक्त एक स्विफ्ट कार सुद्धा तिथं होती असा दावा केला आणि सोनवणेंच्या या नव्या दाव्यानं या सगळ्या प्रकरणाला एक वेगळं वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात आता आणखी एक नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे। त्याचं कारण म्हणजे या प्रकरणात एका स्विफ्टची एंट्री झाली आहे। आतापर्यंत देशमुखांचं अपहरण झालं ते एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओतून अशी माहिती होती, पण याच स्कॉर्पिओ बरोबर एक स्विफ्ट कारही होती असा दावा करून खासदार सोनवणेंनी खळबळ उडवून दिली। किडनॅपिंग केलं, किडनॅपिंग करताना ज्या 2 गाड्या होत्या त्याच्यामधली स्विफ्ट गाडी कुणाची होती, कारण आपण स्कॉर्पिओ गाडीवर त्यांनी पोलिसांनी फोकस केला। स्विफ्ट गाडी कुणाची होती, ती कोण मालक आहे, त्याचा ड्रायव्हर कोण आहे, तो कुठं होता, दिल्ली कशी, त्याच्यावर चालवाय कोण, त्याच्यात कोण कोण होतं, हा एक विषय आहे। त्याच्यानंतर मारताना त्यांनी कुठं मारलं आणि त्याची बॉडी कुठं नेऊन टाकली, ते मारताना आणखी कोण कोण होते, ह्या सर्व गोष्टीचा तपासामध्ये हे सर्व गोष्टी येतील। बजरंग सोनवणे यांच्या दाव्यामुळे आता ती स्विफ्ट कार कोणाची, त्या स्विफ्ट कारमध्ये कोण होतं, त्या कारमधल्यांचा प्रकरणाशी काय संबंध, ती स्विफ्ट कार आणि त्यामधले लोक आता कुठे आहेत, कारमधील लोकांचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का, पोलिसांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला का, असे अनेक सवाल उपस्थित झालेत। त्या स्विफ्ट कारमध्ये अपहरणकर्त्यांना मदत करणारे होते, तर मग गेल्या महिनाभरापासून या कारचा उल्लेख का झाला नाही असा सगळ्यात मोठा सवाल आहे।
यांना पळून जायला कुणी साथ दिली, ते कुठल्या मार्गे गेले, कुठं राहिले, कुठं काय काय केलं, हे खंडणीतले जे आरोपी होते ते पण निघाले. 11 तारखेला गुन्हा झाला तेव्हापासून 31 तारखेपर्यंत कुठं होते, कुणाच्या घरी थांबले, कुठल्या दवाखान्यात थांबले, त्यांना कुणी मदत केली, त्यांना कुणी गाड्या पुरवल्या, त्यांना काय केलं, हे सर्व सुद्धा सह आरोपी झाले पाहिजेत. ही आमची मागणी पहिल्या दिवसापासून आहे. देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला या स्विफ्ट कारनं नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कारबाबत लवकरात लवकर खुलासा होणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.